आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूयात. मुंबईत आज हायकोर्टाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन. मोदी आणि सरन्यायाधीशांच्या भेटीनंतर शिंदे आणि सरन्यायाधीश एकत्र येणार. राज ठाकरेंनी पक्षाचे नेते आणि सरचिटणीसांची बैठक बोलावली. मुंबईत शिवतीर्थ निवासस्थानी आज सकाळी बैठक होणार. दरम्यान राज ठाकरे जिथून आदेश देतील तिथून निवडणूक लढवणार, अमित ठाकरेंची भूमिका. नागपूर महानगरपालिकेनं अशोक चक्राचा अपमान केलेला आहे. काँग्रेस आमदार नितीन राऊतांचा आरोप. या प्रकरणी नितीन राऊतांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. इरशाळवाडी आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प सिडकोकडून पूर्ण. विविध कारणांमुळे या घरांचं वाटप लांबणीवर, तर दसऱ्याच्या मुहूर्तावर घरांचं वाटप होण्याची शक्यता. सीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल. 1 डिसेंबर रोजी होणारी परीक्षा आता 15 डिसेंबरला घेतली जाईल. सीबीएसईकडून परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी एसआयटीची घोषणा केलेली आहे. पोलीस महानिरीक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश असेल. देशात दर्जेदार स्कॉच आणि उत्तम वाईनची विक्री वाढली आहे. अमेरिका आणि चीनलाही भारतातील खपाच्या आकड्यांनी मागे टाकलेला आहे. नवरात्रोत्सवासह दिवाळीतही तेलाच्या भावात तेजी राहण्याची शक्यता. तेलाचे भाव किलोमागे तब्बल 20 ते 25 रुपयांनी वाढले. कांद्याला घाऊक बाजारामध्ये 43 ते 47 रुपये प्रति किलोचा दर, तर किरकोळ बाजारात 70 ते 80 रुपयांचा दर. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.